नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर ब्लाऊजची बाही डिझाईन बनवणार आहे मी। त्याच्यासाठी मी उंची जी आहे बाहीची, तर बाही उंची जी आहे ती मी 11.5 घेतलेली आहे, म्हणजे 11.5ची ही बाही आहे। आणि बाहीची जी रुंदी जी आहे ती 8.5 घेतलेली आहे। आणि आपल्याला बाही जी आहे तर बाही आपल्याला माप टाकून बाही कट करून घ्यायची। आणि मग जो बाहीचा मेन कपडा आहे आपण त्याच्यावरती ही डिझाईन बनवणार आहोत। पण अस्तरवरती म्हणजे बरोबर मापाने मी अस्तरावरती बाही कट करून घेतलेली आहे। हा जो आकार आहे तो बाही फोल्ड असते ना आपली, मग ओपन करायची, नंतर हा आकार कट करून घ्यायचा। ही बघा, आता आपली ही जी बाही जी आहे तर आपली बाही तयार झालेली आहे। आपली बाही किती होती? 11.5। नंतर मग आपण 11.5, तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, 6 इंच एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे, कारण आपण डिझाईन करणार आहोत, त्याच्यामध्ये कपडा लागणार आहे। तुम्ही 6 इंच किंवा 7 इंच एक्स्ट्रा घेतला तरी पण चालतो। हे बघा, आता हा जो आहे आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे, याच्यावरती मी बाही कट करून घेतलेली आहे। आणि बाहीची उंची त्या आपण अस्तरवर घेतली त्याच्यापेक्षा याची उंची 6 इंच जास्त घेतलेली आहे। बरोबर वरती मध्ये आणि खाली मध्ये काढून अशी एक लाईन आखून घ्यायची सरळ। आता ही सरळ लाईन आखल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही साईडना 1-1 इंचावरती असे मार्क करून घ्यायचे आहे, 1-1 इंचावरती, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा त्याप्रमाणे। दोन्ही साईडना आपल्याला असे 1-1 इंचावरती असे मार्क करायचे आहे। हे 1-1 इंचावरती मी का करते, तर आपल्याला याची पण जे आहे ना आता लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे। पण मग असं सरळ एका लाईनीमध्ये येण्यासाठी असे आपण माप घेऊन असं मार्क केलं ना, तर मग एकदम अशी सरळमध्ये लाईन येऊन जाते। असं स्केलच्या साहाय्याने अशी दोन्ही साईडना अशा लाईन आखून घ्यायच्या। हे बघा, आता अशा प्रकारे लाईनी आपण आखून घेतलेले आहे, कारण आपला इथं पण 2 इंच कपडा जाणार आहे, त्याच्यामुळे आपण जेव्हा बाही घडी घेतो ना तेव्हा पण त्या बाही घडीमध्ये पण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा। बघा, वरच्या साईडने मी 2 इंच सोडलं आणि खालच्या साईडनं पण 2 इंच असं सोडून द्यायचं। त्याच्यानंतर असे 1-1 इंचावरती असे मार्क करून घ्यायचा, 1-1 इंचावरती। वरच्या साईडनं पण 2 इंच सोडून दिलं मी आणि खालच्या साईडनं पण 2 इंच सोडून दिलेलं आहे। आणि याचे असे जे आहे ना, तर अशा रेषा आखून घ्यायची, म्हणजे अशी बरोबर अशी चौकोन तयार होतात। असे बरोबर एका लाईनीमध्ये आले पाहिजे, क्रॉस वगैरे नाही झालं पाहिजे, असे आखून घ्यायचे। हे बघा, आता असे इथपर्यंत मी आखून घेतले। आता याला जे आहे ना, हे बघा असं मार्क करायचं, इकडच्या साईडनं असं खालून वर केलं ना, तर 1-1 आपल्याला 1-1 कप्पा सोडून द्यायचा आणि मग असं मार्क करून घ्यायचं बघा। आता ह्या साईडनं काय करायचं, वरचं सोडून द्यायचं आणि याला बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं हे असं याला अशा खाली असा आकार देत यायचा। आणि आता आपण याच्यापासून आपल्याला ती बाईवरची जी डिझाईन बनवायची आहे ती डिझाईन बनवायची। आता मी 4 पदरी जो धागा आहे तो धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे। हे बघा, हा कोपरा आणि हा धरायचा आणि याला इथं पॅक करून घ्यायचं। हे बघा, अशी गाठण मारून घ्यायची तिथं। आता हे झाल्यानंतर लगेच दुसऱ्या साईडचं घ्यायचं, दुसऱ्या साईडचं पण हा कोपरा आणि हा धरायचा, इकडून तिकडं नाही तिकडून इकडे यायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा त्याप्रमाणे। आणि धागा तोडायचा नाही, धागा तसाच राहू द्यायचा। हे बघा, एक वेळेस हे करून घेतलं, दुसऱ्या वेळेस असा त्याला वरतून अशी आडी टाकून घ्यायची आणि असं पॅक करून घ्यायचं।
आता इकडच्याला हे बघा खालच्या साईडनं वर जायचं. आणि दोरा खेचायचा नाही, कारण आपण जिथं पॅक करतो ना, गाठण मारतो ना, तिथंच गाठण, नंतरचा दोरा असा खेचला गेला नाही पाहिजे. बघा असे 2-2 आडे टाकून घ्यायचे त्याला, म्हणजे काय होतं आहे ती गाठण पण पॅक होती आहे, सटकत नाही आहे. आणि हे बघा आपली डिझाईन जी आहे ना, डिझाईन पण हे झालेली आहे, बनवू लागलेली आहे. म्हणजे डिझाईन पण दिसती आहे आपल्याला कशी बनवू लागली ते. हे बघा फक्त असे दोन्ही टोक धरायचे आणि सुईच्या टोकात जेवढा कपडा येईल तेवढाच घ्यायचा, जास्त नाही घ्यायचा. नाही तर जास्त जर कपडा घेतला तर मग आपल्या सरळ साईडनं जे आहे धागे दिसेल, त्याच्यामुळे सुईच्या टोकात जेवढा कपडा बसेल तेवढाच कपडा घ्यायचा. हे बघा असं क्रॉसमध्ये जे आहे ना, जसं आपण आखून घेतलं त्याचप्रमाणे आपण ना त्याला असं हे पॅक करत जायचं. हे बघा मी कसा टाकते त्याला आडा, ते पण तुम्ही बघा. म्हणजे असं हे असं वरच्या साईडनं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून ती गाठ पण बसली जाते आणि सुटत पण नाही आहे. हे बघा आता आपले सगळे चौकोनमध्ये हे करून झालेलं आहे, त्याच्यामुळं धागा असा तोडून घ्यायचा. हे बघा ही अशी डिझाईन बनलेली आहे. बघा किती सुंदर आणि किती छान वाटू लागली. हे बघा आता याला जिथं अशा आपल्याला चुन्या पडता येत ना, तर मग त्या पण असे हे करून घ्यायचे आहे. आता आपला जो अस्तरचा कपडा आहे, आपण जे अस्तर कट करून घेतलेला आहे ना, अस्तर आपण बरोबर बाहीच्या मापाने आपण अस्तर कट केलेला आहे, तर याला नेहमी कपडा एक्स्ट्रा घ्यायचा. तर हे बघा आता आपण किती 5 इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा जो कपडा भरतो आहे तर मग तो नंतर तुम्ही कट करून टाकू शकता. पण हे बघा आता असं याच्यावरतून जे आहे ना, तर अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं. व्यवस्थित ती डिझाईन जी आहे ना, तर डिझाईन पण व्यवस्थित अशी मध्यवर्ती डिझाईन आली पाहिजे. जो आपला बाहीचा मध्य आहे ना, तर त्याच मध्यवर्ती पण ती डिझाईन आली पाहिजे. अशा याच्यातच म्हणजे अस्तर वगैरे तुम्ही असं ठेवून घ्यायचं, अगोदर असं सेट करून घ्यायचं. वाटलंच तर तुम्ही पिना पण लावू शकता, पिना लावून घ्यायच्या. आता डिझाईन केलेला आहे त्याच्यामुळे इथं कपडा थोडासा खालीवर होणार आहे, पण आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा हा जो एक्स्ट्रा आहे, हा एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा. आणि जी आपण डिझाईन बनवली ती आतल्या साईडनं आपल्याला दिसणार पण नाही अस्तर असल्यामुळं. बघा जसं आपल्या डिझाईनचं हे आहे, जिथं अशा चुन्या पडतात हे, तर तिथं आपण अशा चुन्या आपण जेव्हा अस्तर जॉईंट करतोय त्यावेळेसच अशा चुन्या ह्या ज्या आहे ना, ह्या पाडून घ्यायच्या बघा. ज्या प्रकारे आपण मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा किती छान वाटू लागली ही डिझाईन. आणि अजून आपण याच्यामध्ये पण आपण असं कपडा, जर आता हा कपडा आहे ना थोडासा जाड आहे, जर का असं तुम्ही सुळसुळा जर असा कपडा असेल ना, त्याच्यावर पण ही डिझाईन इतकी छान दिसते. तर आपली ही जी डिझाईन आहे तयार झालेली आहे. आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये मोती लावायचे असेल तर तुम्ही मोती पण लावू शकता. आता हे साडीवरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे याला आहे ना, तर अशी हे होतं लेस होती, तर मग मी ती लेस पण अशी वरच्या साईडनं त्याला जॉईंट करून देणार आहे. आता हा जो एक्स्ट्रा कपडा आहे ना, तर एक्स्ट्रा कपडा आपल्याला जो आहे तो कट करून घ्यायचा. बघा आपली बाही जी आहे ना तयार झालेली आहे. सध्या ह्या बाईची डिझाईन जी आहे ना खूप ट्रेंडमध्ये चालू आहे.
हे बघा आता अशी बाई जे झालेली तयार, तर अशी बाई आता ब्लाऊजला जॉईंट करून द्यायची. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आणखीन नवीन अशा एका व्हिडिओमध्ये भेटूया.